नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे पोलीस प्रशासनावर आपण पाहणार आहोत, जे वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या सिरीजचा भाग 12वा आहे, ज्यामध्ये आपण पोलीस प्रशासनावर प्रश्न पाहणार. चला तर सुरू करूया. त्यातला पहिला प्रश्न, महाराष्ट्र राज्य पोलिसांचे ब्रीदवाक्य काय? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 3, एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः तपास करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 LCB पथक. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पोलीस महासंचालक. प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फोर्स 1. प्रश्न क्रमांक 6, इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. प्रश्न क्रमांक 7, पोलीस हा विषय कोणत्या सूचीत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यसूची. प्रश्न क्रमांक 8, मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांच्या पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोलीस आयुक्त. प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हैदराबाद या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 10, भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किरण बेदी. प्रश्न क्रमांक 11, पोलिसांशी संबंध असलेल्या CBIचा फुल फॉर्म काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBI. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात गुन्हे अन्वेषण विभागाचे CIDचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 13, नागपूर पोलीस आयुक्तालयाची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1965 मध्ये. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र पोलीस दलास रेजिंग डे ध्वजप्रदान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 जानेवारी. प्रश्न क्रमांक 15, IPC म्हणजे काय? इंडियन पिनल कोड म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक भारतीय दंड संहिता. प्रश्न क्रमांक 16, भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 RAW म्हणजेच RAW. ही संघटना भारतातील परदेशातील गुप्तचर यंत्रणा संघटना आहे. प्रश्न क्रमांक 17, ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नक्षल बिमोड. प्रश्न क्रमांक 18, भारतीय सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 19, IPS अधिकारीची निवड कोणती संस्था करते? तर केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत IPS अधिकाऱ्याची निवड होते. प्रश्न क्रमांक 20, नक्षलवादी चळवळीचा उगम असलेला नक्षलवादी प्रदेश कोणत्या राज्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नक्षलवादी पश्चिम बंगालमध्ये हा प्रदेश येतो. प्रश्न क्रमांक 21, गावातील तंटे मिटवण्यासाठी कोणती योजना आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी तंटामुक्ती योजना. प्रश्न क्रमांक 22, पोलीस पाटील पदासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचं कमीत कमी वयोमर्यादा किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25 वर्ष. प्रश्न क्रमांक 23, नक्षलवाद्यांच्या मूळ छोट्या गटास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दलम. प्रश्न क्रमांक 24, नांदेडमधील एकेकाळचा नक्षल प्रभावित तालुका कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 किनवट. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्र राज्याचे पहिले IGP कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्री कामट.
मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये बघितले एकूण 25 प्रश्न जे पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, जे येण्याची पण शक्यता आहे. तुम्ही असंच पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरत नका जाजो आणि सबस्क्राईब करत जा, बेल आयकॉन दाबायला विसरत नका जाजो. असेच व्हिडिओ नवनवीन आपल्या सिरीजचे 12 भाग बघितले आपण. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सर्वांना बेस्ट लक. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.